तुम्ही पाहत राहा। इथे पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो आहे, कारण प्रवास हा खूप लांब आहे। 2 तास लागतात अलिबाग कंकेश्वरला जायला, तर टाकी फुल करून घेतोय आता। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो पेन येथे। तर पेन येथे सावकाश सावकाश येता खूप पाऊस लागलो होतो मध्ये, तर आपल्याला काही ब्लॉग बनवायला जमलं नाही, फोन वगैरे भिजला असता त्याच्यामुळे। तर आम्ही आता पेनमध्ये थांबलोय आणि इथे थोडासा चहाचा आस्वाद घेतोय। मध्ये तिथे आपण कोयनाडच्या जरा पुढे आलो तर जय संतोषी माता मंदिराकडे राहण्यासाठी एक छोटासा डॅम आहे, ते तुम्ही पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कंकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। तर आपण पुढचा प्रवास बघूया आणि पुढे जाऊन आपल्याला ट्रेकिंग करायची आहे मित्रांनो। एक तासाची काही वरती चढण आहे असे बोलतात, तर बघूया आता पुढे। आणि श्रावण सोमवार असल्यामुळे आणि आजचा वार आहे सोमवार, त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे इथे। बघू शकता किती गाड्या, किती बसेस, किती टेम्पो वगैरे भरून लोक आले आहेत तिथे दर्शनासाठी। खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पोहोचलो आहोत आपण कंकेश्वरच्या पायथ्याशी। तर आता पुढचा प्रवास तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता कसं होईल ते। चला थोडा विश्रांती घेतो आणि पुढचा प्रवास तुम्ही पाहू शकता। पार केलेला आहे, आता फायनल एक डोंगर बाकी आहे, त्याच्यानंतर मंदिराचा व्हिडिओ चालू करणार आहोत डायरेक्ट। व्हिडिओ पाहत राहा, लागतो ना। पुलाच्या मागे पण एक कुंड आहे आणि खूप असा सुंदर आहे तो, आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे दर्शनासाठी।
आज श्रावण सोमवार असल्यामुळे खूपच क्राऊड आला आहे ते दर्शनासाठी. पाहू शकताय तुम्ही, खूप मोठी लाईन आहे. तर आपण पण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की ज्योत में। तर आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घरी निघालो आणि खूप असं चांगलं मंदिर आहे आणि दर्शन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.